मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न, संजय शिरसाटांचा आरोप. मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. तर जरांगेंचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही, मग हा वाद निर्माण का करत आहात? सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे. शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला आपला सपोर्ट होतोय की काय असं चित्र निर्माण होतंय, असं जरांगेंबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले. पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की सरकार काम करतंय, मागासवर्गीय आयोग, शिंदे समिती काम करत नाहीये का? करतंय. पथक तेलंगणाला जाऊन देखील आलं. नोंदी कोणी काढल्या? याच सरकारनं काढल्या आहेत. तलाठ्यापासून सर्व यंत्रणा काम करतंय. तुम्ही याला काम म्हणणार नाही का? मुळात आपली मागणी काय? सरकारनं त्या संदर्भात काम सुरू केलंय ना. नंतर ज्या मागण्या येत आहेत त्यामुळे कामाचा ट्रॅक चेंज होतोय. मग सरकारला काम करणं अवघड होतं, असं शिरसाट म्हणाले. कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटणार नाही अशातला भाग नाही. हे सरकार जनतेचं आहे. कोणत्याही संघटना, राजकीय संघटना असेल, सामाजिक संघटना असेल, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणं हे आमचं कर्तव्य आहे समजतो. म्हणून काही लोक हा असा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करतात की सरकारचं आणि आंदोलकांचं आता बिनसलंय, आता कोणी पण आप पिछे नहीं हटेगी अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. एक भूमिका आमच्या सरकारची तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे जे आंदोलन गेल्या 40 वर्षापासून चालू होतं त्याला त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करतायत. हे अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच माध्यमातून त्यांनी मग ह्या नोंदी असतील, हा मागासवर्ग आयोग असेल, आणखीन एक समिती, शिंदे समिती जजची आहे ती समिती असेल, या सर्व माध्यमातून आणि विशेषतः जो आपला तलाठ्यापासून तर डिव्हिजनल कमिशनर पर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवल्याचं आपण पाहिलेलं आहे. मग ते तेलंगणामध्ये जाऊन नोंदी काढायची असेल की हैदराबादमध्ये जाऊन काढायची असेल, या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने सरकार चाललेलं आहे. कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. मागच्या ज्या काही सरकार होती 40 वर्षापासून चालत आलेले आंदोलन, काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःचं राजकारण करायचा प्रयत्न, जातीमध्ये भांडण कशी लागतील आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून आजचे जे आहे काही लोक याच्यावर चर्चा सुद्धा करतायत. याच्यावर चर्चा सुद्धा चालू आहे की जरांगे पाटलांना या गोष्टीचं विशेष मला दुःख या गोष्टीचं होतंय की त्यांनी जाणून बुजून या आंदोलनाला कशा वेगळी दिशा देता येईल असा प्रयत्न केला आहे. संजय राऊत सारख्या बडबोल्यांनी जरांगे पाटील हे प्यादा आहे म्हणजे याचा अर्थ संजय राऊतने जरांगे पाटलाला दिलेली ती एक शिवी झाली समजतो, म्हणून त्याचा थोबाड फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी गेल्या त्यांच्या सरकारमध्ये, त्यांच्या काळामध्ये कुठेही एक पाऊल सुद्धा या आंदोलनाचा पुढे टाकलं नाही. उलट उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे दिलेलं आरक्षण कसं रद्द होईल याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात ते सक्सेस झालेला आहे. ज्यांना त्या काही द्यायचं नाही म्हणून त्यांनी हे आवाज उठवलेली आहे. आता सुद्धा आताही दुपारी 3 वाजता शिंदे साहेबांची विषय आहे. अनेक गोष्टीचा ते रोज त्याचा डेली फॉलोअप घेत आहे. एक गोष्ट मुद्दामून नमूद करावीशी वाटते की जरांगे पाटलांना सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, उदय सामंत असतील, ते भुमरे असतील, ते आणखीन महाजन असतील, अनेक मंत्री भेटलेले, अनेक आमदार भेटतात आणि त्यांना सरकारची भूमिका समजून सांगतात. हा डेली टचचा जो प्रोग्राम आहे तो आमचा आहेच आहे. परंतु त्यांच्या फोनवर अनेक वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधला आहे. आम्ही पडद्याच्या मागून काही बोलत नाही, आम्ही सुद्धा ओपनली सर्व गोष्टी मांडतो. माझी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.